नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी यांच्याकडून म्हणजेच रेरा यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकतो जे अधिकृत नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय प्राधिकरण म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट ॲपेलेट ट्रिब्युनल. तर यांच्याकडून नवीन जी भरतीची जाहिरात आहे याच्यानुसार पाहू शकता जाहिरात क्रमांक देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय प्राधिकरण न्यायाधिकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी पद्धतीने म्हणजे कंत्राटी पद्धतीवर तत्रावर ही जी पदे आहेत 11 महिन्यांकरता भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी 26 मार्च 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे 26 मार्च 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये पाहू शकता अर्ज करण्याचा जो पत्ता आहे प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपीली न्यायाधिकरण पहिला मजला 1 फोर्ब्स इमारत डॉक्टर VB गांधी रोड कालाघोडा फोर्ट मुंबई इथे तो जो ॲड्रेस आहे ॲप्लिकेशन जे आहे तुमचं 26 मार्च 2024 पर्यंत या पदांसाठी खालील पदांसाठी पाठवायचं आहे. पदांची नावं पाहू शकता. पहिलं जे पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी एकूण 2 जागा आहेत. एकत्रित मासिक वेतन पाहू शकता 81,700. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे लघु टंकलेखक यासाठी एकूण 1 जागा आहे 34,760 एकत्रित मासिक वेतन आहे. तिसरं पद आहे अधीक्षक एकूण 2 जागा आहेत 38,600 मासिक वेतन आहे. चौथं पद पाहू शकता सहाय्यक अधीक्षक 2 जागा आहेत यासाठी 34,760 मासिक वेतन आहे. पाचवं पद आहे वरिष्ठ लिपिक एकूण 9 जागा आहेत. त्याच्यानंतर 6वं पद आहे अभिलेखापाल याच्यासाठी एकूण 1 जागा आहे. 7वं पद आहे तांत्रिक सहाय्यक 1 जागा आहे. 8वं पद आहे कनिष्ठ लिपिक एकूण 4 जागा आहेत. 9वं पद आहे लिपिक या पदासाठी एकूण 2 जागा आहेत. त्याचबरोबर 10वं जे पद आहे शिपाई पदासाठी एकूण 13 जागा आहेत 25,000 मासिक वेतन आहे. त्याच्यानंतर इथे पुढे पाहू शकता टीप आहे उच्च श्रेणी लघुलेखक व अधीक्षक या पदावर निवड होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्रित मासिक वेतन अधिक अनुदानीय भत्त्यातील सध्या मिळत असलेले निवृत्ती वेतन वजा करण्यात येईल. याच्यामध्ये पात्रता पाहू शकता. शैक्षणिक पात्रता उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. त्याचबरोबर इंग्रजी लघुलेखन 120 शब्द पर मिनिट व मराठी लघुलेखन आहे 100 शब्द पर मिनिट. उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे याचं उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. व इंग्रजी टंकलेखन आहे 40 शब्द पर मिनिट आणि मराठी 30 शब्द पर मिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक. त्याचबरोबर MSc सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर चौथं जे महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे. दुसरं पद आहे लघु टंकलेखक शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. त्यानंतर इंग्रजी 80 शब्द पर मिनिट व मराठी 80 शब्द पर मिनिट लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. त्याच्यानंतर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द पर मिनिट व मराठी 30 शब्द पर मिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याच्यानंतर MSc प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे. पुढचं पद पाहू शकता अधीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विधी पदवी असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल प्रेफरन्स असेल. त्याच्यानंतर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. चौथं पद आहे सहाय्यक अधीक्षक ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 5वं पद पाहू शकता वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ग्रॅज्युएशन. त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील 3 ते 5 वर्षाचा वरिष्ठ लिपिक पदाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 7वं पद पाहू शकता अभिलेखापाल या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागामधील 2 वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 8वं पद आहे तांत्रिक सहाय्यक शैक्षणिक पात्रता आहे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञानमधली पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा 1 वर्ष कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. लिपिक हे पद पाहू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी टंकलेखन वेग 30 शब्द पर मिनिट, इंग्रजी टंकलेखन आहे 40 शब्द पर मिनिट, उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर MSc IT आवश्यक आहे. त्याच्यानंतर चौथं जी पात्रता आहे, न्यायालय, न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामध्ये लिपिक पदाचा 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. 10वं पद पाहू शकता. कनिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. त्याच्यानंतर मराठी टंकलेखन वेग 30 शब्द पर मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द पर मिनिट, उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSc IT. त्याच्यानंतर न्यायालय, न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील कनिष्ठ लिपिक पदाचा किमान 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. याच्यानंतरचं पुढचं पद पाहू शकता. पद क्रमांक 11, शिपाई या पदासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालय, न्यायाधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित कायदा फर्म्स यामध्ये कमीत कमी 6 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे. टीक पाहू शकता, महत्त्वाची आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज पाठ ठरवण्यात येतात म्हणजे ओरिजिनल कॉपी जे आहेत त्या देणे आवश्यक आहे ॲप्लिकेशन बरोबर. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरिअर किंवा वैयक्तिक 26 मार्च 2024 रोजी कार्यालयीन वेळेत दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. अर्ज पाठवताना अर्जदाराने पाकिटवर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात हे ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाहू शकता, निवड झालेल्या उमेदवाराने सुरुवातीची नियुक्ती ही 11 महिन्याच्या कालावधीकरता असेल. त्यानंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता उरक पाहून उमेदवारास पुढील कालावधीकरता वेळ म्हणजे पुढील 11 महिन्यासाठी पुढे कंत्राटी तत्वावर फेरनियुक्ती, पुनर्नियुक्ती देण्यात येईल. तर महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबईमधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. अशा पद्धतीने ही जी भरती आहे पात्र आहे. अर्जाचा विहित नमुना पाहू शकता इथे देण्यात आलेला आहे. या पद्धतीचा हा जो अर्ज नमुना आहे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट काढून तो अशा पद्धतीने भरू शकता. विषय आहे, त्याच्यानंतर अर्जदाराची माहिती आहे, कोणत्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे ती जाहिरातीची माहिती देऊ शकता, जाहिरात क्रमांक लिहू शकता. त्याच्यानंतर ही जी डिटेल्स आहेत हे डिटेल तुम्हाला एंटर करायचे आहेत. अशा पद्धतीने ही जी सगळी माहिती आहे, शैक्षणिक अर्हता आहे, संगणकाचे ज्ञान आहे, लागू असलेले टंकलेखन, सेवानिवृत्त झाल्याचा दिनांक आहे, अशा पद्धतीने सगळे डिटेल भरून ती जी प्रिंट आउट आहे त्याच्याबरोबर जे ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला पाठवायचे आहेत दिलेल्या ॲड्रेसवर. पाहू शकता परत एकदा, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता पुन्हा तीच माहिती जी आहे टीप आहे, महत्त्वाची टीप आहे ती देण्यात आलेली आहे. टंकलेखन, संगणक हे बाबतच्या प्रमाणपत्रांच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती जोडणे आवश्यक आहे. आणि शेवटची तारीख आहे 26 मार्च 2024 महत्त्वाची आहे. त्याचबरोबर अर्ज पाठवताना अर्जदार पाकिटवर जे कोणत्या अर्जासाठी तुम्ही अर्ज करताय त्यावरती ठळक अक्षरात लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे विविध पदांसाठीची भरती आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यांच्याकडची ती ह्या पदांसाठीची जी भरती आहे त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.